नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजल्यात 10:30 सकाळचे आणि मी उठलो होतो लगभग 6 वाजता, कारण की पाऊस आला होता. तेव्हा जाग आली तर व्हिडिओ रात्री रेंडरिंगला टाकून सोडून दिली होती, ती अपलोडिंगला टाकली आणि मग जाऊन उठलो 8:30 की 9 वाजता. मग थंबनेल एडिट केला, टायटल टाकला आणि आता जाऊन फ्रेश झालो आहे. आणि आज डेट आहे 19 जून 2026 आणि आता मी चाललो आहे कुठे ते तुम्हाला बघायला लागेल. तसं तर बघा, हे अपडेट मी गेल्या ट्रॅव्हलिंगच्या ब्लॉग्समध्ये पण देत होतो, पण ते बघायला तुम्हाला मजा येत असेल. पण जेव्हा रेग्युलर ब्लॉग्स चालू असतात तेव्हा विचार करावा लागतो की व्लॉग काय बनवायचा, कारण की ट्रॅव्हल करताना व्लॉग ऑटोमॅटिकली बनून जातो. तर आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आपल्या दिवसाची सुरुवात होते ब्लॅक कॉफीने. फटाफट रेडी झालो आणि निघालो. आज मस्त सुखाची झोप लागली. म्हणजे तिथे तर पूर्ण दिवस मी झोपूनच असायचो, पण तिथे तसा फ्रेश नव्हता फील होत जसं आज झालेलं आहे. आणि आता बोईसरला जातो. बोईसरला फक्त 2 मिनटं एक काम आहे आणि तिथून लगेच डायरेक्ट पालघरला निघायचं आहे. आणि पालघरला पण तेवढंच 5 मिनिटाचं काम आहे, ते आटपून लगेच घरी जाऊ. पालघरमधील रस्त्यांची पूर्णपणे वाटच लागलेली आहे. तो बघा किती वरती गेला आहे आणि धूळ किती उडते. आता मागे व्हिडिओ नाही काढता आली कारण की ट्रॅफिक होती आणि काय सांगू, आणि यांना पण कामं पण पावसाळ्याच्या अगोदरच घ्यायची असतात. का जानेवारी पासून ते मे पर्यंत झोपलेले असतात सर्व कॉन्ट्रॅक्टर्स. 11:30 वाजलेले आहेत. मी फक्त एक बोईसरवरून पार्सल कलेक्ट केलं होतं, ते पालघरला ड्रॉप करायला आलो होतो आणि आता मी निघालोय घरी जाण्यासाठी. आज फ्रायडे असल्या कारणाने पालघरमध्ये खूपच गर्दी आहे, कारण की फ्रायडे बाजार असतो. आणि बाकी सो फार सो गुड. आणि आजचं वातावरण खूप गरम आहे, कारण की काल पाऊस पडून गेलेला आहे आणि वरचे ढग वगैरे खूपच चांगले दिसत आहेत. 12:10 झालेले आहेत. आत्ता घरी आलो, म्हणजे बाईक वगैरे ठेवून. बाकी बघा, ट्रॅव्हल करताना ब्लॉग खूप चांगले बनतात ते मला पण माहीत आहे. आणि डेली रुटीनमध्ये ब्लॉग बनवलं खूपच कठीण आहे, आणि तरी आपण डेली व्लॉग्स करतो आहे. बाकी आता फ्रेश वगैरे होतो, म्हणजे चेहरा वगैरे धुतो. आता बाहेरून आलो आहे, तर बाकी थोड्या वेळात जेवूया आणि दुपारी होपफुली आराम करू. आणि संध्याकाळी तर जायचं आहे एका ठिकाणी, तर ते तुम्हाला दाखवेल नक्कीच गेलो तर. नाहीतर क्रिकेट खेळायला जाऊ. आज जेवणामध्ये राईस आणि चिकन. 4:30 वाजलेले आहेत आणि मी झोपून गेलो, म्हणजे घरी आलो. मग थोडे व्लॉग्स बघितले, कारण की खूप दिवस झाले व्लॉग्स नव्हते बघितले, तर पेंडिंग होते. तर व्लॉग्स बघितले, अजूनही बघायचे बाकी आहेत. त्यानंतर जेवलो आणि मग जेवल्यानंतर एक व्लॉग बघितला, पण नंतर खूप झोप आली, मग झोपून गेलो. तर आता जाऊन उठलो आहे आणि आता फ्रेश वगैरे झालो आणि आता निघतो आहे पालघरला जाण्यासाठी. आता फोन आला की लगेच निघणार. आता कुठे चाललो आहे, तर गुड्डीचा एक शूट आहे, तर तिच्यासोबत मी पालघरला चाललो आहे. डन विथ शूट गाईज. आता वाजल्यात 6:10 झालेले आहेत आणि आज ऋतिका पाटील यांचा शूट आम्ही संपवलेला आहे. एक्झिबिशनला गेलो होतो. आहे तेजस्विनी पवार, नमस्कार. अरे नाव काय घेतो? हार्दिक रिक्वेस्ट पाठवतील ना तिला. गेले पाहिजेत. माझे फॉलोअर्स नाही वाढत, तिचे तरी वाढले पाहिजेत. तिने मला शॉपिंग करून दिलेली आहे एक्झिबिशन म्हणून, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता मग काय करते. आता आम्ही चाललोय काहीतरी. पालघर आहे और पानीपुरी ना खाया तो क्या खाया. चियर्स. पाणीपुरी खाऊन झाली होती, पण आता चालल्यात आम्ही चिकन मोमोज खायला. कुठे तर जुना शिरगाव सातपाटी रोडच्या इथे, जे दुकान शिफ्ट झाला तो पहिले स्टुडिओच्या एरियामध्ये होता, तर आता आम्ही तिथे चाललेत कारण की चिकन मोमोज खायचे. देखो गाइस, मोमोज आते हैं तो पूछते भी नहीं ये दोनों. काय ना ओनली खाने का.
बस झाले आता आम्हाला, म्हणून हार्दिकला बोलली उरल्यात ते खाऊन टाक. हार्दिक का तो फेक गिरी नाही खतम होत आहे सच में. नॉट फेक. असं नाही खात तू एक मोमो एका टायमाला खातो. ते रिअलिटी आहे, ते दाखव प्लीज. मी थोडा म्हणजे आनंद घ्यायला लागलो. यू आर फुल हावरा. हावरी गिरी दाखव. घ्यायला लागलो. नाही, माझी प्लेट खेचून घेतो, माझ्या तोंडातला पण खेचून घेतो. बघा हिने संपवलेले आहेत सर्व मोमोज. मी फक्त एक खाल्लेला आहे लाज येते ना, तर जरा बाहेर लाजत जाऊ. आणि आता आलेले आहेत फ्राईड मोमोज. आलेले आहेत, आता खाल्लेले आहेत. वेरी मच गरम. हा काय 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 हा गरम. तसा थांब, पहिले मी खाईला, जर माझ्यापेक्षा पहिले खाला एकदम फरफराट होईल तुम्हाला. थांब. चालेल चालेल. तेजू तुला बघ एकदम खाल्ला म्हणजे तिने खाल्ला असं. तुझ्या पोटात आणि माझ्या पोटात फरक. मला आता एक गोष्ट बोलायची ती जाऊन दे, बोलत नाही. मग हेच कशाला, हे बोललाच कशाला. मी ट्राय करत आहे फ्राईड मोमोज. आधीचे होते अफगाणी मोमोज, ते मला खूप आवडले आणि त्यानंतर मी ठरवलं की मी इथे ब्लॉग बनवायला, म्हणजे मिनी ब्लॉग बनवायला. आता मी खाते फ्राईड मोमोज. माझ्या खाल्ल्यानंतरच ते दोघं खाऊ शकतात. जाम पकवलं खूप जास्त. टाइम अपडेट गाईस 7:15 झालेले आहेत आणि लेफ्ट साईडला सनसेट खूप सुंदर झालेला आहे. आता पावसाच्या अगोदर खूप सुंदर सुंदर सनसेट बघायला भेटते. जेव्हापर्यंत पाऊस नाही पडत तेव्हापर्यंत बीचवर एखाद दिवस जाऊ आपण सनसेट पाहायला, उद्या नाही तर परवामध्ये. आणि मी तुम्हालाही दाखवेल आणि मीही स्वतःच्या डोळ्याने बघेल. प्रथमेश राऊत सध्या जाम गरमागरमीचं वातावरण आहे ग्राउंडवर. थंडी जाम पिकत आहेत. विसरला घसा बसलाय तुझा. थंडी पिऊन आम्ही थंड पितच नाही ना. 8 वाजलेले आहेत आणि पालघरवरून आलो आणि मग खेळायला गेलो होतो, पण शेवटची मॅच चालू होती म्हणून खेळलो नाही. मग एक व्हिडिओ काढली तिथे. घरी आलो, आता फ्रेश झालो आहे आणि आता चाललो आहे काहीतरी खाण्यासाठी. खाऊया आणि परत घरी येऊ आणि व्लॉग एंड करू. आजच्या व्लॉगसाठी बस एवढंच. फक्त बाहेर गेलो, थोडंफार खाऊन आलो. तर होप करतो आजचा व्लॉग काही कारणास्तव आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.